सादर करतात नाटिका. नाटिकाचं नाव आहे मिसिंग केस उदय. मिसिंग केस उदय. या नाटिकाचे किरदार आहेत पदुमन आहे डिटेक्टिव्ह, पास्कोल आहे सहकारी, डेव्हिड आहे हुशार माणूस, पेद्रू आहे मनबुद्धी. प्रद्युमन सर हे बघा जुनी फाईल आपले स्टोरूम मध्ये मिळले. पक्की वायलीच आहे. डिटेल सांग जरा म्हणा लवकर. अरे सॉरी सर धूळ जास्तीच बसले वाटते याच्यावरती. तुला काय जाऊन माझ्या तोंडावर धूळ भरायची होती. जात आहे धूळ झटकाला. सर जाते. पाहिलं जुनी आहे का रेवून धूळ बनलाय त्याची ना. राहिली का नाही. झायली येतोय. हा ये लवकर. हे काय ही तर 17 वर्ष जुनी मिसिंग फाईल आहे. हे काय लिहिलंय यामध्ये. हे काय मिसिंग उदय मग काय डम्पिंग ग्राउंड बस औरच आहे. काय बघ नीटची कोणी लिहिले काय लिहिले बघिता नाही नीटची बघ जरा. काय नाही आहे बघा. ठीक आहे सोड जाऊन दे. त्या डम्पिंग ग्राउंड आहे ना आपल्या त्या डेव्हिडला कॉल करणं बघ काय आहे तो अजून. होय पेद्रू तू काय चापीत बसलायस. कॉल कर त्या डेव्हिडला. करते त्या जिनेसला कॉल. उद्याला किडनॅप करायचंय ना. अरे होय किडनॅप नाही करायचं आहे त्याला. वार तू डम्पिंग ग्राउंड वरती बघायला जायचं आहे. हेलो डेव्हिड. डब्बे में जोकर. अरे डेव्हिड काय अजून ये लवकर. हॅलो शाहिद आयलू पे आपल्या डोंगून टाका बॉय. येते पे 2 मिनिटं. लवकर ये. आईला येतो. डोंगरीची नाक्यावर पोचलाय. पाणी मी निघाल्यावरतीच येतोय. अरे डेव्हिड ये पास्कोल फाईल दाखव त्याला जरा बघ राम. ठीक आहे. कंची फाईल आहे. काय माहित वाटते कंची मिसिंग फाईल यायला ते स्टोरूम मधनं भेटली बघ जरा. केस ओपन 2008 मध्ये. सस्पेक्टेड एरिया डम्पिंग ग्राउंड. याची तर फोटो पण नाही आणि याची काय ऑफिशियल कंप्लेंट पण नाही. कळलं. सेल्फी नसेल काढली त्यांनी म्हणून. पण सर ही केस आणि फाईल एवढी जुनी आहे तरी आपल्या स्टोरूम मध्ये काय करते. तेच तर मला बी नाही समजत. डम्पिंग मेन्शन केलंय 25 पहिलं चालू करू. ठीक आहे आता फाईल मिळलं आहे तर एक तर जाऊन बघू. तर तसं पण आपण सगळी कवशाला आगास करीत बसलेलो. पेद्रू हो पेद्रू. हां आपली ते गाडी काढता येतात पण ते सगळं काम कापून येते जा पटपट. जर डम्पिंग ग्राउंड वर काय भेटला तर त्याचा क्रेडिट मानाच पाहिजे. पहिलाच सांगते. हा चल देते तुला क्रेडिट. सापेताळ नगरपालिकेमध्ये काम करणारा जाव आहे वयस्कर माणूस. दुसरे दृश्य. काय घाण वास मारते याला. अजून मधील पण नाही घुसलो. औरा घाणेडा वास. शी वास आयलाच रे. बरोबर येतोय. काय नाव नाही याचे. 1 मिनिट. काय युवा संशय येते. मग तुला काय वाटलं. मला वाटलं युवा माझ्या सॉक्स येते. 4 तास धरले मी माहिती आहे तुम्हाला. बिचाराची मेहनत पाण्यात गेली. रोय माझी त्याला गाडी लावून जायली ना तरी तुम्ही अजून आयलाच बिनाच टाइमपास करता. चला मधील लवकर. सर वास मारते. चल बघा तो पण सपाटे. सापे काय तो कैसा. बरं आहे. अरे चल बरं जायलाच तू भेटलास. अंचाच ना तू. चल आमच्या नदी लवकर. अरे पण काय जाईल. अरे खूप मोठी स्टोरी आहे. तू फक्त चलाचं काम कर. पण पहिला तुमच्या तोंडाला मास घाल. आतमध्ये ना खूप बेकार वास येतोय. तुमचे तरी मास हान. नाही राव मास
अरे हा थांब माझे तरी हान मासे घ्या. चला तुम्ही त्याला शोध, तू त्याला शोध, तू त्याला शोध. हा बघ काय मिळते का नीटची बघ. हो. अरे काय शोधित राव. अरे तुला उदय नावाचं कोण ओळखीतच त्याला काय माहितीये तुला? अरे तू ये उदयला कचऱ्याच्या डब्यात शोधायला आलास. अरे काय माणूस आहे पण याची. अरे त्याला कचऱ्यान शोधायला नाही आलो र. त्याला अरे फाईल मध्ये आमचे जसे डॉक्युमेंट्स मध्ये होता म्हणून आम्ही यायला आलो काय क्लू बघायला. काय माहितीये तुला? हा बघ तुझी मी त्याचा फोटो बिटो असेल तर दाखव जरा, मी त्याला जरा चेहऱ्याशी ओळखीन. अरे तेच तर लोच आहे र, त्याचा फोटो नाही मिळले आम्हाला. चालेल. पहिल्याचा नुसता कचऱ्याचा डोंगर बनलाय. पहिला सगळं असून पण काय नाही मिळणार. शी. बरोबर बोलते आहे लोक. मोठा बेकार वास आहे. डेव्हिड अले हे काम सोड, एक काम कर, त्याला आपण कॅबिन बघितलं नाही येतं ना, त्याला मधीन जा आणि बघ तुला काय डॉक्युमेंट्स काय मिळतात का बघ, विचार जरा. हो चालेल. अरे अंकल कैसं काय, सगळं बरं ना? हो. अरे जावंग जरा आयडिया ये ना तर पहिल्याशी आण. यांची ना ते साईडला भरपूर जागा आहे, काही ना त्यांना मी घरात भेटायला बी जातो. असं आहे का? अंकल राहिला या लवकर. तुम्हाला उदय नावाचं कोण माहिती आहे ना ओळखी तर त्याला कवा कवा तरी एकदम पहिला ऐसं नावाचं आयला कोण नाही, हसून तरी मला याद नाही. चालेल अंकल काय नाही, त्याचं पण फाईल पण खूप जुनी आहे, नाव पण लपलं असेल. आजकाल अरे चर्चे होतात का जुनी वार्ता मला यादच नाही रे. कोणचे चर्चा अंकल? तुला माहित नाही आपले इरमितीच्या बंगाली ते काय काहीतरी काम चालू आहे. हा ते काय कारशेट? हो तेच सांगते. चल मग मी जातोय, काही काम असेल तर मला फोन कर. हो चालेल चालेल अंकल. थँक्यू अंकल. सांभाळून जाऊ अंकल, सटकी आहे कचऱ्यात पडचल. कॅबिन मध्ये कोणाला काहीच नाही माहित आहे, आता काय करायचं? अरे यार शे. अरे तो अंकल आता आलता, तो बोलत होता की आपले मित्रीचे मंगारी काय काम चालू आहे, माहिती आहे तुला? हो मेट्रो कारशेट. सगळे पॅरिस लोकांची रॅली मी काढली तिच्यावर रिसेंटली, पण त्याच्या उद्देशी काय लिहिलं त्याला? फाईल मध्ये पण त्याच्याबरोबर पण काय मिळलं नाही. अरे पेद्रू तू माझं काम कसा करतोस ना? दे मिलाचं नाही, प्रूफ आहे. दे काय काय मारी मारी दे. होय काय बघ दे. मारी, डेव्हिड मारी. डेव्हिड आपण एक काम करी येलो पण सोड ते टाइमपास करीत रे सांग. आपण ना पहिला वरती जाऊन एकदा बघू. ए तैसा बी आईला आहे बा काय टाइमपास करीत बसले. बघ तू मी बघ ना, मी गाडी काढतोय, तू ये लोकांना सगळ्यांना जमा करणं, वार चल फटफट चल. होय चला डोंगरावर जायचंय. सारं आईला तर कशाचा नस करून ठेवले निघलो. सगळा वास आणि कचरा, त्या आजूबाजूची झाडं जमीन खलास करून टाकली. सगळ्यात ती झाडं बी खाली पडली, आता माणसं बी लांब नाही आणशी. एक मिनिट पेद्रो, चल डोंगरावर जायचं आहे. हा फादरने ट्रेकिंग करायला जावायला सांगितलं तर काय जावायचं आहे? अरे ट्रेनिंगला नाही, उदयला शोधायला जायचं आहे. चल शी. अरे यार, तेरस आहे. अरे यार हे तर खूप सिरियस होत चाललंय आता. शी. जाऊ दे मला. गमलू र अरे ही बघ तीच जागा ना जायला आपण मस्ती करायला यायचो. हा अरे ते झोपरं बघ काय त्याची हालत जाईल झोपऱ्याची.
पहिल्या ते झोपड्याच्या मागे गौरी भाजी लागवायचो, आता काहीच नाही त्याला. अरे झिरो नंबर, तुम्ही अजून यायलाच लागले तर. बिलकुल बघी आहे ना, ज्यांचं झाडं लावले त्याचं खाली जाते. बरोबर बोलते झुरण अंकल. पहिल्याच आपली जागेचं जंगल बनलं, आता काय करायचं? बाबा सगळी बोलतं जंगल बनलंय, मी तर बोलते सगळी झाडं लपून गेले. आपल्याला मदत लागली तर कोणाशी मागू शकतो, पण ही लोक कोणाकडे जातील? काय अंकल तुम्ही पण. होय तो बघ फेलेक्स. यो होय हाय, एवढा सुपडा आम्हाला दिसला पण नाही हो. काय नाही बस हवा खावायला आले हो. काय खोटाट्या माणूस आहे. हवा खावायला आले तर त्याला गेम खेळायला गेलाय. आईला बरं नेटवर्क येते म्हणून आईला गेम खेळायला आलाय हो. तुमची जागा ही सगळी फ्युचर आहे, तुम्हीच आयला येणारा मगशील. नेत्या याची अशी हालत चालले. अंकल फ्युचरचा मला अजून खूप टाइम आहे, आताच तर 10वी दिलंय. काय बोलायचं या पोरांना, सोडा. अंकल तुम्ही पण पाणी पडू लागला त्याला पेकावू नको जावा. ए फेलेक्स तू पण पेकू नकोस. आम्हाला थोडं काम आहे, त्याला आम्ही जाऊन येतो. हा बाबा सगळं सांभाळून जावा, खूप जिकत जाईल. चौथे दृश्य. अरे दमलो, ब्रेक येता का? जास्ती जमलो. सगळी घामावली वाटते आईलाच. अरे ताकद नाही का तुमच्या अंगात? नाही ना. काय बोलायचं, चला थोडा ब्रेक घेता आईलाच. बसा बसा. होय पहिला ती नदी होती ना, पाणीची तिचं कवडा पाणी वावायचा, आता काहीच नाही राहिलं. आमचा पाणी पण गायब झाले ते उदय सारखा. रिप्लांटेशन, रिप्लॅन फॉरेस्ट. अरे हे काय आहे ग? अरे ती पोरं आली ती झाडा लावायला, आता ती झाडं बरं काय राहिली नाही. बघा बघा आबो 4 डोंगर 5 डोंगर आयलू, औरी मेहनतीशी आयलू. मिळलं काय? या तुटलेली या सुकलेली नदी, तुटलेलं झोपडं, या झाडांना नंबर राहिले ते, आणि बॉर्डर विजत आहे. जरी उदय भेटला असता ना, ते सगळं आपण वलकीला पण नसतं, माहिती तुम्हाला? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. 4 डोंगराची पुढे बीच डोंगर हाणक काय माहित. ते सगळं पाणी बी परत आयलाय. चला रे परत जाऊ, कवा डुबील माहित नाही. कालोख पण जायलाय. बरोबर, चला चला चला, चला. चला चल. बरोबर बोलले झुरण अंकल. सगळं लपून गेलं यायला, आणि पण सगळे बघत राहिलो फक्त. ठीक. पाचवे दृश्य. थोडा हवा घेऊन दे रे. आये माऊले परमेश्वरा. हे उदय पण ना काय भेटला नाही, पण सगळं काय दाखवून गेला. कवरं काय बघितलं, तो कचरा कसा निघला, कवरा वास पहिला निघला. ती सुकलेली जागा, ती कवरी पहिला, कवरी माझ्या क्रिकेट खेळायला जायची कवा. बरोबर आहे, सगळं गेलं. काहीच नाही आता यायला. खायचा कडे ती परत एकदा बघून दे मला. ठीक आहे.
साफ करा बघा. होय ये उदय नाही हाय र, हे तर उद्या लिहिलंय र. काय काय फेक फेक अजून काहीतरी आहे, अजून काहीतरी आहे. डम्पिंग न्यूजपेपर काय काहीतरी डम्पिंग ग्राउंडचे प्रकल्पात गावकरीचा उद्याचा दिस आहे धोक्यात. अरे डम्पिंग पण नाही, आता ते कारशेड पण आहे. बरोबर आहे. मग आता तर यायचं जाईल डम्पिंग आणि कारशेडच्या प्रकल्पात आपला उदय हाय धोक्यात. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर बोलतोय. हो यो तोच तो उद्या ज्याच्या बारेमध्ये आपल्याला बोललेलं की टेन्शन घ्यावं नको. जेव्हा आपण चूप बसलो तेव्हा दाबून टाकीलं. हा योच तो उद्या ज्याच्या बारेमध्ये आपण जास्ती काय सोचिलं नाही. आता हेच थोडं थोडं करून आपल्याशी या उद्याला आपल्याशी लांब गेले. हो यो तोच उद्या झाला आपण आपल्या प्लॅन्स मध्ये घालायला विसरलो. सगळं काय केलं पण त्याच्यासाठी एक जागा नाही बनवू शकलो आपण मरी. हा तोच तो उद्या ज्याला आपण कचऱ्याच्या डोंगराच्या खाली हसते हसते गाडताना बघितलंय. पण काय करू शकतो? योच तो उद्या ज्याला आम्ही पोरांचो अजून नाही बघितला पण त्याला पहिलाच गायब करायचं घेतलं. योच तो उद्या जो हसत्या खेळत्या भाज्या आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याशी बोलायचा पण आता कायच नाही बोलले, स्वतःला टाकून दिलं त्याने. हो योच तो उद्या ज्याला पहिला समुद्राची हवा असायची पण आता त्या डम्पिंग ग्राउंडचे घाण वासाने त्याला दाबून टाकीलं आहे. हा लोकांचो यो उद्याचा दिस आहे. तो उद्या जो अजून काही गेला नाही, अजून आपले सगळ्यांमध्येच आहे. त्या डम्पिंग ग्राउंडच्या खाली दाबलेल्या त्या एमित्रीचे मंगाळचे डोंगराचे जीव प्राणी म्हणे आणि सगळ्यात जास्त आपले सगळ्यांमध्ये. आता प्रश्न यो आहे की आता आपण अगर काय नाही केलं ती रेसिप गायब मिळेल, मिसिंग नाही, मरून जाल. आता आता प्रश्न यो हाय की उदय कोण हाय आणि काय हाय. आता प्रश्न यो हाय की त्याला आपण कैसं वाचू शकतो. थँक्यू.